मित्रांनो, सनातनी वास्तव याच्यावरती आपण एक आज नवीन वास्तवाचा उलगडा करणार आहोत. ते वास्तव काय आहे तर जीवन आणि मृत्यू याच्यात संबंध काय आहे, मित्रांनो, मी एक कळकळीची विनंती करतोय. सनातन म्हणजे काय? जे अनंत आहे, जे चिरकाळ आहे. मग एक अनंत आणि चिरकाळ एक गोष्ट राहत नाही तुमच्याकडून, तुम्ही केली जात नाही. ती कोणती गोष्ट आहे तर तुम्ही लाईक करत नाही. व्हिडिओ बघून निघून जाता पुढे. व्ह्यू दिसतात पण तेवढे लाईक दिसत नाही. हजाराच्या पटीत जर व्ह्यू दिसलेत तर तेवढ्या पटीमध्ये लाईक दिसले पाहिजे. तेवढ्या पटीमध्ये त्याचे शेअर झाले पाहिजेत. मित्रांनो लक्षात घ्या. किंवा डिसलाईक दिसले पाहिजे आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये दिसले पाहिजे. तर ती चर्चा पूर्ण होईल. सबस्क्राईब करा न विसरता आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे ती घंटी वाजवली तर मी अलर्ट होईल आणि तुम्हाला नवीन माझे विचार तुमच्यापर्यंत पोचवेल. पण ते कसं ठेवा? सनातनप्रमाणे ठेवा. अनंत, चिरकाल, चिरतरुण. मित्रांनो लक्ष द्या, अर्धवट करू नका. सनातन म्हणजे सनातन संस्कृती तुमच्यामध्ये रुजली असं मी समजेन जर तुम्ही लाईक केलं तर, किंवा डिसलाईक केलं तर, आणि आपल्या कमेंट्स लिहिले तर, सबस्क्राईब केलं तर, आणि बेल आयकॉन दाबली तर. निर्णय तुमच्या हातात आहे. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव. मित्रांनो, सनातन म्हणजे काय? जे अनंत आहे, जे निरंतर आहे, जे चिरंतर आहे, ते सनातन. म्हणजे ही सृष्टी, हे ब्रह्मांड. मित्रांनो, सनातनी वास्तव याच्यावरती आपण एक आज नवीन वास्तवाचा उलगडा करणार आहोत. ते वास्तव काय आहे तर जीवन आणि मृत्यू याच्यात संबंध काय आहे, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, आज जो आपण विषय घेऊन पुढे जाणार आहोत, चर्चा करणार आहोत, तो विषय काय आहे तर जीवन आणि मृत्यू याच्यात संबंध काय. पण ह्यापूर्वी जर हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्यापूर्वीचे जे माझे व्हिडिओ आहेत, ते अध्याय आहेत, ते बघणं आवश्यक आहे. ते ह्या विषयाला संबंधित आहेत. ते विषय काय होते त्याचं मी जे काय शीर्षक दिलं आहे ते आहे अकाली मृत्यू आणि वास्तविक मृत्यू. याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. ते जर तुम्ही व्हिडिओ पाहाल, लक्षात येईल तुमच्या, तरच तुम्हाला ह्या व्हिडिओचा हे महत्त्व आणि अर्थ आणि त्याचं रहस्य कळून येईल. मित्रांनो, जीवन आणि मृत्यू याच्यात संबंध काय आहे तर दोघं एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, शंकर पार्वती अर्धांगी असं आपण म्हणतो, तसं म्हणायला हरकत नाही. कारण जीवन ज्यावेळी सुरू होते त्याचवेळी मृत्यूला सुद्धा सुरुवात झालेली असते. दोघं हाताला हात धरून आलेले असतात. जसा जन्म होतो तसा मृत्यूसुद्धा त्याच्यासोबत असतो. म्हणजे जन्माबरोबर मृत्यूचाही उदय झालेला असतो. मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळी जन्म होतो त्यावेळी जीवनाबरोबर मृत्यूचाही जन्म झालेला असतो, तो अस्तित्वात आलेला असतो. म्हणजे दोघे एकमेकाचा हात पकडून प्रवास करत असतात. आता त्यामधील जो अंतर आहे, जीवन आणि मृत्यू, त्यामधील जो अंतर आहे, ते अंतर समजून घेणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला लक्षात येईल जीवन आणि मृत्यू यांचा संबंध काय आहे. मित्रांनो, सृष्टी प्रत्येक जीवाला जन्माला घालते. मग तो बॅक्टेरिया असो, विषाणू असो, किंवा मनुष्य प्राणी असो. म्हणजे त्या अतिसूक्ष्म बॅक्टेरिया, विषाणू, अणू आपण म्हणतो, जो अणुरेणू आपल्या डोळ्याला दिसत नाही तसा तो अणू, एवढा तो सूक्ष्म असतो. विषयुक्त तो अणू, विषाणू, तो जीवाणू, ते मनुष्य प्राणी. म्हणजे 84 लक्ष योनीमध्ये हा आत्मा, हा प्रवास
सुरू असतो, ज्याला आपण आत्मा म्हणतो, तो म्हणजे काय, एक ऊर्जा आहे. आणि ऊर्जा कुठून निर्माण होते, ती म्हणजे ब्रह्मांडातून. ती म्हणजे ब्रह्मांडातून. म्हणून आपण म्हणतो जे ब्रह्मांडी तेच पिंडी, जे ब्रह्मांडी तेच पिंडी. आता ब्रह्मांडाचे तत्व काय आहेत? अग्नी, वायू, जल, आकाश आणि पृथ्वी. या ब्रह्मांडाचे तत्व आहेत ते अग्नी, वायू, जल, आकाश आणि पृथ्वी. या 5 तत्वाने मनुष्य प्राणी बनलेला आहे. मित्रांनो लक्षात घ्या, या पंचतत्वाने मनुष्य प्राणी बनलेला आहे, म्हणून तो परिपूर्ण आहे. मनुष्य प्राणी हा परिपूर्ण आहे. मित्रांनो लक्षात घ्या. पण त्याच्यानंतर हळूहळू जे क्रमाक्रमाने आपण त्या विषाणूपर्यंत पोचतो, त्यावेळी त्याचा एक एक तत्व कमी होत जाते. 4 पायाचे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये फक्त 4च तत्व आहेत. कुठला तरी एका तत्वाची त्यांच्यामध्ये अभाव असते. आणि शेवटचा एक तत्वाचा फक्त एक तत्व असा असलेला जो जीव आहे तो म्हणजे विषाणू. मित्रांनो लक्षात घ्या, तो सूक्ष्मजीव. म्हणजे कोरोना हा एकतत्वाचा होता. म्हणजे तो कोणता तत्व होतं? तर जलतत्व. मित्रांनो लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला निदर्शनात आलं असेल त्यावेळी वैद्यकीय स्वरूपात जे सांगितलं जायचं की तुम्ही आपलं फुफ्फुस मजबूत करा, फुफ्फुस मजबूत करा. कारण तुमचा फुफ्फुस जर मजबूत असेल तर त्याचा तुमच्या शरीरावरती परिणाम होणार नाही. श्वसनेंद्रिय. मित्रांनो लक्षात घ्या. कारण तो काय करत होता? जलद गतीने कफ निर्माण करत होता. कफ म्हणजे काय झालं? पाणी तत्व. आणि त्या पाणी तत्वाला जर तुम्हाला रोखायचं असेल तर तुमचा वायू तत्व कसं पाहिजे? प्रभावित पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या श्वसनक्रिया ही महत्त्वाची पाहिजे असं सांगितलं जायचं. मग तो एका तत्वाचा म्हणजे त्या जलतत्वाचा तो कोण होता? कोरोना होता. मित्रांनो लक्षात घ्या. आता तो कोरोना जन्माला आला आणि मग त्याचा मृत्यू आहे. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे, तो कोणीही टाळू शकत नाही. अमरत्व आपण म्हणतो. तर बजरंगबली, हनुमान किंवा विभीषण यांच्यासारखे काही जण जे अमरत्व घेऊन आलेले आहेत ते अमर आहेत असं म्हटलं जाते. मित्रांनो पण बाकी सर्व काय होतात? जो जन्माला येतो तो मृत पावतो. त्याचा नाश हा 100% आहे. त्याचा विनाश हा 100% आहे. म्हणजे त्याचं जीवन तिथे संपते. म्हणजे जीवन आणि मृत्यू हा जो प्रवास आहे हा समजून घेण्याचा गरजेचा आहे. मित्रांनो अकाली मृत्यू येतो. कारण का? जो आपण प्रवास करत असतो जन्माला आल्यानंतर जीवन आणि मृत्यूपर्यंत, त्या प्रवासामध्ये आपण जर तो प्रवास गांभीर्याने लक्षात नाही घेतला, गांभीर्याने त्याच्यावरती आपण प्रवास नाही केला, तो जर आपण त्याच्यावरती चाललो नाही, कर्म नाही केलं, तर असे प्रश्न निर्माण होतात आणि अकाली मृत्यू होऊ शकतो. म्हणजे त्या वेळेच्या अगोदर मृत्यू होऊ शकतो. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, म्हणजेच अकाली मृत्यू. आणि ही गोष्ट का घडते आणि हे कोण ओढवून घेतो? तर आपण स्वतः. तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी, आपुला आपण वैरी, आणि तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. म्हणजे आपण जागा चुकतो. आपल्याला काय करायला पाठवलं आहे, काय कर्तव्य आहे, काय कर्म आहे हे विसरतो. आणि आपण जे कर्म आहेत या कर्मासाठी आपल्याला जन्म घातलेला आहे त्याच्या विरोधात आपण काम करायला सुरुवात करतो. त्यानंतर हा अकाली मृत्यू अटळ होतो. मित्रांनो लक्षात घ्या. तोपर्यंत तुमचा कोणीही प्राण घेऊ शकत नाही, तुम्हाला मृत्यू येऊ शकत नाही. जर तुम्ही धर्माच्या मार्गावर चालाल, धर्माच्या मार्गावर चालाल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मग कितीही मोठा तो तांत्रिक असो, मांत्रिक असो किंवा आणखीन काही असो, तर तुम्हाला रोखू शकत नाही. कारण तुम्ही धर्माच्या मार्गावर चालताय. धर्म म्हणजे काय? कर्म, सत्कर्म, त्याचं मर्म जाणून. धर्माचा अर्थ काय? धर्म म्हणजे धर, मर्म, ते धारण करणं, ते मर्म धारण करणं. ते मर्म म्हणजे काय आहे? तो आशय, ते सत्व,
ते धारण करणं आणि त्यानुसार चालणं, त्यानुसार कर्म करणं म्हणजे धर्म. म्हणजे कर्म हा एकमेव गोष्ट आहे, तो म्हणजे धर्म. बाकी सर्व जे धर्म आहेत ते सगळे तथाकथित आहेत. मग मित्रांनो, तुमचं जे कर्म तुम्हाला नेमून दिलं ह्या सृष्टीने म्हणजे या पंचमहाभूत ही एक ताकद आहे, ही ऊर्जा आहे आणि त्याने ही सृष्टी तयार झालेली आहे. त्या सृष्टीने तुम्हाला एक कर्म नेमून दिलेलं आहे. प्रत्येक जीवाला एक कर्म नेमून दिलं आहे. ते त्याने इमाने इद्बाराने पार करणं गरजेचं आहे. त्यानुसार ते काम करणं गरजेचं आहे. आता ते गरजेचं आहे ते तुम्ही कसं ओळखू शकता, तर त्यालाच म्हणतो आपण अध्यात्म. मित्रांनो लक्षात घ्या, अध्यात्म म्हणजे टाळ्या पिटणे, घंटी वाजवणे, टाळचिपळ्या वाजवणे, भजन पूजन करणे, कीर्तन करणे नव्हे. ते सगळे आपल्याला एकाग्र करण्याची, आपल्या मेडिटेशन करण्याचे, आपल्या मनावरती ताबा मिळवण्यासाठी केलेल्या सगळ्या क्रिया आहेत. मग अध्यात्म म्हणजे काय? स्वतःच्या आत्म्याचं काय करणं? परीक्षण करणं. अध्य म्हणजे प्रथम स्वतःच्या आत्म्याचं परीक्षण करणं म्हणजे अध्यात्म. त्या आत्म्याचं परीक्षण करणं. मग त्या परीक्षण करणं म्हणजे काय? तर मी जन्माला का आलो आहे, ह्या सृष्टीने मला जन्माला का घातलं आहे, त्याच्या मागचा त्या सृष्टीचा उद्देश काय आहे, तो उद्देश समजून घेणं, त्याचं आकलन करून ते कार्यान्वित करणं, त्यानुसार कृती करणं, कर्म करणं. मित्रांनो, म्हणजे त्याचा उद्देश आणि त्याचे उद्दिष्ट कोणाची? त्या सृष्टीची, ज्याने आपल्याला जन्माला घातलं आहे, तो जन्मदाता. काही कारणाशिवाय आपल्याला कुठली गोष्ट साध्य होत नाही. काहीतरी कारण असते, काहीतरी निमित्त असते ती गोष्ट, ती घटना घडण्यासाठी. मग आपलं जीवन जन्माला येतोय आपण, त्याच्यामागे काहीतरी घटना आहे, काहीतरी कारण आहे, काहीतरी निमित्त आहे. आणि त्या निमित्तासाठी, त्या कारणासाठी, त्या घटनेसाठी, त्या कार्यासाठी आपल्याला जन्माला घातलेलं आहे. मग तेच उमजून घेणं, समजून घेणं म्हणजे अध्यात्म. आणि मग ते अध्यात्म स्वतःच्या आत्म्याचं परीक्षण करून, निरीक्षण करून, उमजून समजून कर्म करणं आणि ते कार्य सिद्धीस नेणं. म्हणजे ज्या कारणासाठी आपल्याला त्या सृष्टीने जन्माला घातलं आहे ते त्याची पूर्तता करणं. मित्रांनो, हा झाला आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे तो. जर तो आपण इमाने इद्बाराने पार पाडला तर आपल्याला जीवनामध्ये कुठेही अडचणी येत नाहीत. आणि जरी अडचणी आल्या, जरी बॅरिकेड उभे राहिलेत, अडचणी आल्या, बॅरिकेड निर्माण झाले, तरीसुद्धा ते आपण दूर करू शकतो, त्याच्यावरती मात करू शकतो आणि आपलं लक्ष आपण अचीव करू शकतो, साध्य करू शकतो. मित्रांनो लक्षात घ्या, कारण आपल्या आयुष्यात अडचणी येणारच. कारण नकारात्मकता ही अस्तित्वात नाही मित्रांनो, ही निर्माण केली जाते. नकारात्मकता ही गोष्ट अस्तित्वात नाहीये, ती निर्माण केली जाते. तो एक दृष्टीचा भ्रम आहे. आपण म्हणतो सूर्य मावळला, सूर्य मावळत नाही मित्रांनो, सूर्य आहे तिथेच आहे, तो स्थिर आहे. फक्त पृथ्वी फिरते आणि जिथे पृथ्वीचा भाग सूर्याच्या पलीकडे जातो तिथे अंधार होतो. याचा अर्थ सूर्य मावळला का? नाही मित्रांनो. तर पृथ्वी ही सूर्यापासून तो भाग दुसरीकडे आल्यामुळे तिथे अंधार झाला. म्हणजे हा दृष्टीभ्रम आहे, हा दृष्टीभ्रम आहे. मग काय गोष्ट आहे अस्तित्वात? ती म्हणजे फक्त सकारात्मकता. नकारात्मकता आपण निर्माण करतो. मग निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. मग आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय कर्म करायचं आहे, आपल्याला काय उद्देश आहे, उद्दिष्ट आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग इमाने इद्बाराने त्याच्यावरती चालणं गरजेचं आहे. मित्रांनो, मनुष्य जीवन जे आपल्याला मिळालं ना, मनुष्य प्राणी म्हणून आपण जन्माला आलोय. आपण मनुष्य आहोत का? तर मुळीच नाही. सतयुगामध्ये आपण मनुष्य होतो, 100% मनुष्य होतो. ज्या उद्देशाने, उद्दिष्टाने या सृष्टीने जन्माला घातलं होतं, त्यावेळी त्या सतयुगामध्ये मनुष्य प्राण्याने इमाने इद्बाराने आपली कर्तव्य पार पडली. मित्रांनो लक्षात घ्या. पण हळूहळू
काय होत गेलं, अधोगती होत गेली. मनुष्य प्राणी आपल्या कर्तव्याशी विमुख होत गेला, दूर होत गेला आणि फक्त स्वार्थ, मतलब, स्वार्थ, लबाडी, लुच्चेगिरी, ओरबाडून खाणं. बघा ना तुम्ही, निसर्गाचा आपण किती ऱ्हास केला, निसर्गाचा आपण किती ऱ्हास केला, किती जीवजंतूंना आपण ह्या जगातून नामशेष केलं. आणि ह्याला कारण कोण आहे तर मनुष्य प्राणी. मग तो डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली असो. आपण नामशेष केलं अनेक जीवांना. त्यांच्या ज्या हे होते त्या प्रत्येक जीवाचे काय म्हणतात त्यांना, ते नष्ट झाले, त्या पेशीच नष्ट झाल्या. मित्रांनो लक्षात घ्या, पेशीच नष्ट झाल्या, त्या अस्तित्वात राहिल्या नाहीत. त्या प्राण्यांच्या त्या जीवांच्या. मित्रांनो लक्षात आलं का? कारण हे जे निसर्ग चक्र आहे त्याच्यामध्ये आपण काय केले, अडचण निर्माण केली. ते निसर्ग चक्र आपण बाधित केलं. आणि प्रत्येक जीव प्रत्येकावरती अवलंबून असतो, प्रत्येक गोष्टीवरती. या सृष्टीमध्ये प्रत्येक जीव एकमेकांवरती अवलंबून असतो. पण ती आपण साखळी काय केली, तोडली. ते चक्र आपण हे केलं, दूषित केलं. मित्रांनो, मग जन्माला आलोय आणि मृत्यूपर्यंत जो आपला प्रवास आहे तो समजून घेणं, तो उमजून घेणं आणि त्यानुसार कार्य करणं, त्यानुसार निर्णय घेणं, हा त्याच्यामधला एक दुवा आहे, तो संबंध आहे. मृत्यू हा नक्कीच आहे, आज ना उद्या तो येणारच आहे, ठरलेल्या वेळेनुसार, ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या स्थितीमध्ये. म्हणजे तो वास्तविक मृत्यू म्हणतो. मित्रांनो लक्षात घ्या, वास्तविक मृत्यू, अकाली मृत्यू नव्हे. मग मित्रांनो, आपल्याला जो जन्माला घातलंय, आपलं हे शरीर आहे ते आपण रेंटवरती घेतलेलं आहे, भाडे तत्वावरती. मित्रांनो लक्षात घ्या, रेंटवरती, भाडे तत्वावरती. आपण या शरीराचे सुद्धा मालक नाही आहोत. जे शरीर आपल्याला लाभलंय, प्रत्येक जीवाला जे शरीर लाभलंय ते शरीर त्यांच्या मालकीचं नाही आहे, ते भाडे तत्वावरती आहे. जेवढं आपण त्याच्यासाठी भाडं भरलेलं आहे, डिपॉझिट केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्याचं आपण दर महिन्याला किंवा दर दिवशी जे काय भाडं भरतोय, म्हणजे भाडं भरणं म्हणजे काय? तुम्ही म्हणाल आता भाडं भरणं म्हणजे काय? आता मित्रांनो, मला हे शरीर दिलं आहे तर त्याचं भाडं भरायचं आहे मला, आणि ते शरीर मला टिकवायचं आहे. तर काय करावं लागेल? तो जो करार आहे त्या सृष्टीचा आणि माझा जो करार आहे तो लांब, अगदी बरेच वर्ष चालवायचं असेल तर मला काय करायला लागेल? तर त्या माझ्या शरीराची काळजी घ्यावी लागणार. काळजी करायची नसते तर काळजी घ्यायची असते. मग तू काळजी कशी घेणार? तर आपण योग साधना करू शकतो, व्यायाम करू शकतो, शरीराला पोषक द्रव्य आपण प्राप्त करून देऊ शकतो. अन्नापासून किंवा इतर घटकांपासून आपण शरीराचं पोषण करू शकतो. म्हणजे ते शरीर अबाधित राहील, निरोगी राहील. म्हणजे काय होईल? नाहीतर बघा, तुम्ही एक विचार करा, एखाद्या मालकाने आपल्याला घर दिलं, एखादी रूम, आपण घर धरू, सामान्य घर, 1 BHKचा आपल्याला एक फ्लॅट दिला त्याने. ह्या फ्लॅटमध्ये तुम्ही राहा, हे तुमचं भाडं आणि दिलेलं हे डिपॉझिट आहे तुमचं, आणि ह्या इतक्या महिन्याचा करार आहे. समजा 10 महिन्याचा करार केला आहे आपल्याबरोबर त्याने, किंवा एक 10 वर्षाचा करार केला आहे. आपण 10 वर्षाचा करार धरूया. तर 10 वर्षाचा करार केलेला आहे त्याने आपल्याबरोबर, आणि आपण तिथे राहतोय, वास्तव्य करतोय. तो करार कधी भंगतो, कधी तोडतो, कधी त्या करारातून आपल्याला विमुक्त करतो? तर ज्या वेळेला आपण काहीतरी त्या घरामध्ये, त्या वास्तूची वाताहत करतो. तो काय सांगणार आपल्याला की जशी मी तुम्हाला ही वास्तू दिली आहे, सुपूर्द केली आहे, ती जशीच्या तशी मला परत रिटर्न करायची. कुठेही खिळे ठोकू नका, कुठेही तोडफोड करू नका, कुठेही या वास्तूचा नासधूस होईल असा करू नका. आणि जर तसं तुम्ही केलं, माझ्या जर निदर्शनात आलं, तर तुम्हाला मी तुमच्याबरोबर झालेलं ॲग्रीमेंट आहे ते तोडून टाकेन आणि तुम्हाला या घरातून बेदखल करेन.
म्हणजेच अकाली मृत्यू. मित्रांनो लक्षात घ्या, अकाली मृत्यू ह्यालाच म्हणतात अकाली मृत्यू. मग त्या सृष्टीने आपल्यावर जो करार केला आहे ना, तो करार जर आपण तोडला, त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप केला आणि त्या कराराप्रमाणे जर आपण वागलो नाही, तर तो मालक, त्या सृष्टीचालक, तो काय म्हणणार, चला गेट आउट, खाली कर, आता तुला पुढे इथे राहू देणार नाही. ह्या घरामध्ये तुला वास्तव्य करता येणार नाही, ते खाली कर, रिकामी कर. म्हणजेच अकाली मृत्यू. मित्रांनो लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला म्हणालो की या पूर्वीचे सगळे भाग तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे ज्या गोष्टीरूपी मी सांगितलेलं आहे. अकाली मृत्यू आणि वास्तविक मृत्यू यातील फरक, आणि अकाली मृत्यू कसा होतो आणि वास्तविक मृत्यू कसा होतो याच्यावरती मी सविस्तर विषय केलेले आहेत आणि त्याची उदाहरणादाखल मी गोष्टीरूपी संगीत सांगितलेलं आहे. मग तसंच जसं त्या घरातून, चार भिंतीतून एखादा मालक आपल्याला सांगतो, बाबा आपला करार झाला आहे, पण मी तुला 10 वर्षासाठी हे घर देणार नाही. तू 4 वर्षातच प्रताप दाखवलास तुझा. तुला ज्या सांगितले होतं, जो करार झाला होता त्या कराराप्रमाणे तू वागत नाही आहेस, तर हे घर खाली कर आणि गेट आउट. म्हणजे मित्रांनो लक्षात आलं असेल तुम्हाला. आणि आता वास्तविक मृत्यू म्हणजे जो करार झाला आहे त्या सृष्टीचा आणि माझा, म्हणजे ह्या शरीरात तुला किती वर्ष राहायची आहेत, ह्या शरीरात तुला किती वर्ष वास्तव्य करायचं आहे, म्हणजे ती ऊर्जा, ती पंचमहाभूत. मित्रांनो लक्षात आलं का, ती पंचमहाभूत, ती ऊर्जा, त्याला म्हणतो आपण आत्मा. त्या आत्म्याला ह्या शरीरात किती वर्ष वास्तव्य करायचं आहे, किती वर्ष, किती महिने आणि किती दिवस आणि किती तास आणि किती सेकंद, हा पूर्ण व्यवहार ठरलेला असतो. एवढ्या व्यवहार संपला की तुम्ही ते घर खाली करायचं आणि दुसऱ्या घरात जाऊन वास्तव्य करायचं. मग त्या 84 लक्ष योनीमध्ये तुम्हाला दुसरं घर कुठे मिळेल ते तुमच्या कर्मानुसार ठरेल. मित्रांनो लक्षात घ्या, ते तुमच्या कर्मानुसार ठरेल. परत मनुष्य योनीमध्ये तुम्हाला जन्म मिळेल की नाही हे तुमच्या कर्मानुसार ठरेल. कारण तुम्ही जे कर्म केलं आहे, आता ह्या घरात राहून त्याची सगळीकडे हे झाली असेल, बोलबाला झाला असेल, बाबा हे इथे राहिला, आम्हाला त्रास देऊन गेला, ह्या घरात राहिल्याने त्रास देऊन गेला. आता ही जर गोष्ट आजूबाजूला पसरली तर आजूबाजूचा सुद्धा जो भाड्याने देणारा माणूस आहे, आपलं वास्तू, आपलं घर, तो 10 वेळा विचार करेल, नाही बाबा तुझ्यासारख्या माणसाला मी हे घर देणार नाही. तुझा इथे या बंगल्यामध्ये राहण्याची तुझी लायकी नाही आहे, या महालामध्ये राहण्याची लायकी नाही, तू महालामध्ये नको राहस. तू कुठे जाऊन राहा, तर झोपड्यामध्ये राहा, पत्र्याच्या खोलीत राहा, किंवा रस्त्यावरती ताडपत्रीच्या घरात जाऊन राहा. माझ्याकडे तुला जागा नाही आहे. हे कधी ठरते, त्याच्या कर्मानुसार ठरते. मग जर मनुष्य प्राणी तुम्हाला मनुष्य प्राणी म्हणून तुम्ही जन्माला आलात, बरा लाभला जन्म हा मानवाचा, नरा सार्थका साधुनी भूत साचा. मित्रांनो हा जो श्लोक आहे, या आरतीची ओळ आहे, त्या ओळीचा अर्थ समजून घ्या. त्या सार्थक नर जन्माला आलो, त्या नराच्या सार्थक जे कार्य आपल्याला करायचं ते करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला परत त्या योनीमध्ये जन्म मिळेल, किंवा ह्या सर्व चक्रातून, म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून तुम्हाला मुक्ती मिळेल, म्हणजे सद्गती. म्हणजे परत तुम्हाला जन्माची आवश्यकता नाही, घराची आवश्यकता नाही. मग विश्वाची माझी घरं, मग हे विश्वाची माझी घरं. मग तुम्हाला घर शोधायची गरज नाही ना मित्रांनो. वास्तव्य करायला, आसरा घ्यायला काय गरज आहे ना. म्हणजे तुम्ही मुक्त झाला. जसे ते ऋषीमुनी आहेत, हे मुक्त झालेले असतात, त्यांना कुठल्या झोपड्याच्या घराची अगदी मुक्त असते. ते कुठेतरी जंगलात उघड्या जागेवरती बसलेले असतात वर्षानुवर्ष आणि आपलं जीवन व्यापन करत असतात. 4 भिंतीची
कुठल्या गोष्टीची त्यांना काही आवश्यकता नसते. थंडी, ऊन, पावसामध्ये ते आता मस्त मस्त जगत असतात. मित्रांनो, लक्षात आलं का? पण तुम्हाला जर घर हवं असेल तर ते घर मिळवायचं असेल आणि त्या लायकीचं, त्या क्वालिटीचं जर ते घर प्राप्त करायचं असेल तर त्याप्रमाणे आपली कुवत असावी लागते. आणि ही कुवत तुम्ही कधी निर्माण करणार? ज्यावेळी तुम्हाला तो जन्म मिळालेला आहे. मग मनुष्य जन्म हा सर्वात मोठा महान जन्म आहे. हा महान जन्म आहे. म्हणजे आपण आज कुठे जगतोय? तर स्वर्गामध्ये जगतोय. हे स्वर्गचे अनुभव घेतोय. हे सर्व स्वर्ग उपभोगतोय आपण. मनुष्य जन्म घेणं म्हणजे स्वर्ग उपभोगणं. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणजे स्वर्ग सुखाचा आपण आनंद लुफ्त उठवतोय. आणि त्यामध्ये जे का आपण कुकर्म केलंय त्यामुळे आपल्याला मग शारीरिक व्याधी किंवा मानसिक व्याधी किंवा अडचणी ह्या गोष्टी येतात, कारण आपण ते नरक यातना भोगतोय. मित्रांनो, लक्षात घ्या, स्वर्ग आणि नरक इथेच आहे, कुठे आकाशात किंवा पाताळात नाही आहे. ते आपल्या आयुष्यातच आहे. मग स्वर्ग सुख भोगायचं की नरक यातना भोगायची हे ज्याच्या त्याच्या हातात आहे, त्याच्या कर्मानुसार आहे. कारण तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी, आणि झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी. आता तुम्ही वैरी व्हायचं की मित्र व्हायचं हे तुमच्या हातात आहे. मग मृत्यू आणि जन्म यामध्ये संबंध काय आहे? काय आहे संबंध? तर हा प्रवास, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंतचा होणारा जो प्रवास आहे हा संबंध आहे. आणि ते दोघं एकमेकाचा हात घट्ट धरून हा प्रवास करत असतात. मित्रांनो, लक्षात आलं का? आता तुम्हाला रेंटवर मिळालेले जे घर आहे म्हणजे तुमचं शरीर, ते तुमच्या मालकीचं नाही आहे. मग तुम्ही काय म्हणता? हे घर, हा बंगला, ही जायदाद, ही प्रॉपर्टी ही माझं आहे. आणि जे शरीरच तुमचं नाही आहे ते सुद्धा भाडे तत्वावरती आहे. मग तुम्ही मालकी हक्क कुठे दाखवताय? मित्रांनो, पण भवसागरामध्ये, भौतिक युगामध्ये, भौतिक जगामध्ये आपल्याला जर जगायचं असेल तर आपल्याला हे दाखवावं लागतं, हे माझं आहे. पण त्याचा गर्व आपल्या असू नये, त्याचा गर्व आपल्याकडे असू नये, त्याचा स्वाभिमान असावा, अभिमान असू नये. मित्रांनो, लक्षात घ्या, त्याबद्दल आपल्याला असूया असू नये, म्हणजे षडविकार असू नये. आहे ना, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी त्या घराचं उपभोग घेणार, त्या वास्तूची उपभोग घेणार, त्या वास्तूमध्ये राहणार. आता ज्या घरामध्ये मी वास्तव्य करतोय ते घर माझ्या वडिलांचं आहे, म्हणजे वडिलांनंतर ते माझ्याकडे आलेलं आहे. गावचं घर आहे, ते वरळोपाजीत आहे, ते आजोबा पणजोबांपासून आलेलं आहे. किंवा जर मी एखादं विकत घेतलेलं घर आहे, एखादी वास्तू आहे, ती वास्तू पण ती कधीपर्यंत? जोपर्यंत आपलं अस्तित्व आहे, जोपर्यंत आपल्याला मृत्यू येत नाही, ह्या जगातून आपली विदाई होत नाही, तोपर्यंत ते माझं आहे. नंतर ते कोणाचं आहे? कुत्रा मांजर खातोय की गिधाडं त्याला ओरबाडून खातायत, काय माहिती ना? कोणी बघितलंय? कोणी बघितलंय? आता तुम्ही बघताच आहे, एका प्रॉपर्टीवरून आपली सख्खी भावंड एकमेकांवरती कशी तुटून पडलेली आहेत, कसे काय लचके तोडतायत एकमेकांचे, हे तुम्ही बघतायत. हे वेगळं नाहीये. मित्रांनो, लक्षात घ्या, जे तुमचं नाहीच आहे, याचा मालकी हक्क तुमचा नाहीच आहे, ते तुम्ही सगळे रेंटवर आलेले आहात, भाडे तत्वावरतीच आहात. मग कशाला तुमचं हे मोठेपणा करायचं आहे? आपलं रेंट संपलं, आपला करार संपला, आपलं ॲग्रीमेंट संपलं की आपण निघून जाणार त्या जगातून. टाटा बाय बाय. राहुल गांधी म्हणतात ना, टाटा बाय बाय, तसं टाटा बाय बाय. मित्रांनो, लक्षात आलं का? मग एवढा अभिमान असू नये, स्वाभिमान असावा, अभिमान असू नये. आणि तुम्ही म्हणाल मग
मग हा एवढं महायुद्ध कसं काय घडलं? म्हणजे महाभारतातलं युद्ध, आणि ते सुद्धा श्रीकृष्णाने आणि त्या जगतपित्याने, जगद्गुरूने ते युद्ध घडवलं. त्या प्रॉपर्टीसाठी नव्हे मित्रांनो, त्या प्रॉपर्टीसाठी युद्ध नाही घडवलं त्याने. ते युद्ध घडवलं त्या जमीन जुमल्यासाठी नव्हे, त्या महालासाठी नव्हे, तर ते युद्ध का घडवलं? ते म्हणजे धर्म आणि अधर्माचा नाश करण्यासाठी. कारण त्या प्रॉपर्टीवरती, त्या जमीन जुमल्यावरती अधर्मी आपला हक्क दाखवत होते. अधर्मी आपला हक्क दाखवत होते. ते ओरबाडून खात होते, ते लुटून खात होते. त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी हे छेडलेलं युद्ध आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ते पांडवांना ती प्रॉपर्टी मिळवून देण्यासाठी नाही, त्यांचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी नव्हे. त्यांचा हक्क होता कायद्याने नियमाने त्या पांडवांचा सुद्धा हक्क होता, पण तो काय केला होता? काढून घेतला होता. जसं माझ्या इथं सोसायटीमध्ये घडलेलं आहे, माझ्याबरोबर घडलेलं आहे. माझे हक्क काढून घेण्याचा प्रयत्न केला गेले. मित्रांनो लक्षात घ्या, माझे हक्क सुद्धा काढून घेण्याचे प्रयत्न केले, पण ते त्यांना शक्य नाही आहे. हे येणाऱ्या काळात त्यांनाही दिसून येईल. कारण धर्म आणि अधर्माची लढाई आहे ती. मित्रांनो लक्षात घ्या, शेवटी अधर्माला ह्या जगातून आपलं आयुष्य, आपले काय म्हणतात त्याला, बाड विस्तारा गुंडाळून जावंच लागणार. मित्रांनो लक्षात घ्या, कारण अधर्माला काय आहे? अमरत्व नाही आहे, ते अमर नाही आहे. पण धर्म हे अमर आहे, धर्म हे अबाधित आहे. मित्रांनो लक्षात आलंच असेल तुम्हाला, जीवन आणि मृत्यूमध्ये संबंध काय आहे? तर जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत जो प्रवास होतो, हा प्रवासच म्हणजे जन्म आणि मृत्यूचा संबंध. मग तो प्रवास कसा करायचा, कशा दिशेने करायचा, कुठल्या उद्देशाने उद्दिष्टाने करायचा, हे त्या सृष्टीने, त्या विधात्याने, त्या जन्मदात्याने तुम्हाला सगळं सांगून पाठवलेलं आहे. मित्रांनो तुम्ही जर बघाल डुकराला बघाल तर तो उकिरड्यावरती आपला जीवन व्यापन करत असतो. त्या सृष्टीने त्याला ते कर्म दिलेलं आहे. ते उकिरडा साफ करायचा, त्या उकिरड्यावरती जीवन व्यापन करायचं. आपण त्याच्याकडे बघताना आपला जो दृष्टिकोन आहे तो आपला कसा असतो? विचित्र असतो, किळसवाणी असतो. मित्रांनो तो किळसवाणी नाही आहे, तो आपला कर्म करतोय. त्या सृष्टीने नेमून दिलेला तो कर्म करतोय इमाने इद्बाराने. त्याला तुम्ही आणा, न्हाऊ माकू घाला, आणि त्याला सोडा. काही दिवसानंतर, काही वर्षानंतर तो परत उकिरड्यावरती जाणार. कारण त्याची ती वृत्ती ती आहे, कारण त्या सृष्टीने त्याला त्यासाठीच जन्माला घातलेलं आहे. पण आपण काय, आपली वृत्ती, मनुष्य प्राण्याची वृत्ती आपण सोडली आणि आम्ही ते उकिरडे फुकतोय. मग त्याला मनुष्य प्राणी म्हणणार का? तर नाही. त्याची वृत्ती, तो डुक्कर नाही आहे, दिसताना 2 पायाचा मनुष्य आहे, पण तो उकिरडं फुकतोय. ते त्याचा कर्म नाही आहे, पण तो उकिरडं का फुकतोय? तो कर्मदळिद्री आहे. त्याला अध्यात्म समजलं नाही, स्वतःच्या आत्म्याचं त्याने चिंतन केलं नाही, मनन केलं नाही, परीक्षण केलं नाही, निरीक्षण केलं नाही. त्यामुळे तो उकिरडा फुकतोय. आणि असे अनेक मनुष्य प्राणी म्हणून जन्माला आलाय, त्याला मनुष्य प्राणी म्हणू शकत नाही. मित्रांनो लक्षात आलं का? तो कोण झाला? दरिद्री झाला. कळलं का? देव देतो आणि कर्म नेतो, कर्मदळिद्री झाला. आता तुम्हाला कर्मदळिद्री बनायचं आहे की काय करायचं आहे हे तुम्ही तुमचं ठरवा. मित्रांनो लक्षात आलं का? म्हणजे प्रत्येक जीव, अगदी कोरोनाने सुद्धा, जो कोरोना आला ना, बॅक्टेरिया कोरोना, त्यांनी सुद्धा आपलं काम इमाने इद्बाराने पार पाडलं. लक्षात घ्या, त्या कोरोना देते सूक्ष्मजीवाने. म्हणून त्या कोरोनाचा फोटो लावा देव्हाऱ्यात आणि त्याला अगरबत्ती लावा, घंटी वाजवा, त्याची आरती करा. कारण त्यांनी आपलं कर्म इमाने इद्बाराने पार केलं. त्याला ज्यासाठी जन्माला घातलंय तो आपला बरोबर काम करतो. त्याच्या वाटेत
आपण गेलोय, तो आपल्या वाटेत आला नव्हता, आपण त्याच्या वाटेत गेलो. आपण जंगलात गेल्यानंतर वाघाच्या समोर आपण जातो, वाघ आपल्या समोर येत नाही. मित्रांनो लक्षात घ्या, जंगली प्राणी कधी शहरात गावात घुसतात कारण आपण जंगलात प्रवेश केलेला आहे, त्यांच्या घरांवरती अतिक्रमण केलेलं आहे, मग तो आपल्यावरती आक्रमण करतो. आणि आपण दोष कोणाला देतो? वाघ नरभक्षी झाला. अरे पण नरभक्षी व्हायला कारण काय? कारण तू पहिलं त्याचं भक्षण केलंस. आपण असं म्हणत नाही मनुष्य प्राणी वाघभक्षी झाला, मनुष्य प्राणी हत्तीभक्षी झाला. म्हणजे किती जीवांचा, किती पेशींचा त्यांनी भक्षण केलंय मनुष्य प्राण्याने. मग मनुष्य प्राण्याला काय म्हणावं? जसं आपण त्या वाघाला नरभक्षी म्हणतो, तर मनुष्य प्राण्याला काय म्हणावं? तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये लिहा काय म्हणावं. म्हणजे जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आहेत, त्या उद्दिष्टानुसार, त्या उद्देशानुसार आपण चालत नाही आहोत. मग आपण स्वतःला मनुष्य प्राणी म्हणावं का? हे आपण आपल्या मनाला विचारून पहा, आपल्या मनाला विचारून पहा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा की खरोखरच आपण मनुष्य आहोत का? 2 पायाचे, 2 हाताचे, 2 डोळ्याचे, 1 नाकाचे, 2 कानाचे म्हणून आपण मनुष्य नाही. मनुष्य कधी होऊ शकतो? नराचा नारायण होणं दूर राहिलं, पण आधी तो नर आहे का? आपण म्हणतो नर का नारायण हो गया, पण नर का नारायण होणं याने ते नारायण होणे दूर राहिलं. आधी तुम्ही नर आहात का याची पडताळा करा, याचं परीक्षण करा, याचं निरीक्षण करा. बरा लाभला जन्म हा मानवाचा, नरा सार्थका. मग नराचा सार्थक असं तुम्ही कर्म करताय का याचं परीक्षण करा, मग आपण नारायण बनू. मित्रांनो लक्षात आलं का? सरळ साधी गोष्ट आहे. मग जीवन आणि मृत्यूमध्ये संबंध काय आहे? तर हा प्रवास. आणि जे आपल्या आयुष्यात येतात ना मित्रांनो, जे कोण येतात, आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, शेजारी पाजारी असतील, अगदी बाजारात गेल्यानंतर आपल्याला तो भाजीवाला असेल किंवा कधी काळी आपल्याला एखादा रिक्षावाला भेटतो, परत तो भेटत नाही, किंवा असं काहीतरी व्यवहार असतो, छोटे मोठे व्यवहार ते आपल्या आयुष्यात घडत असतात. त्या काही क्षणापुरती आपल्या आयुष्यात ती व्यक्ती येऊन जाते. 10 रिक्षावाले तिथे उभे असतात, पण अमुकच एका रिक्षामध्ये आपण जाऊन बसतो, कारण त्याच्याशी आपला जे हे आहे, व्यवहार आहे, तो पूर्ण करायचा असतो. त्या 10 रिक्षावाल्यांमध्ये त्या एका रिक्षावाल्याशी जो आपला राहिलेला आहे प्रारब्धात कर्म, ते पूर्ण करायचं असतो. मग आपण त्याच्या गाडीत बसतो, त्याची सेवा घेतो आणि मग त्याला आर्थिक सहाय्य करतो, मदत करतो, त्याचं हे करतो आणि आपण तिथून निघून जातो. मग परत तो आपल्या आयुष्यात येत नाही. जर येणार असेल तर तो येतो सुद्धा, जर असेल तर व्यवहार, आणखीन जर बाकी असेल व्यवहार तर तो कधीतरी येतो. पण बऱ्याच वेळा एकदा आपल्या आयुष्यात आलेली व्यक्ती आपल्यासोबत चर्चा करून मग मानसिक, मग काय असे माहिती आहे, व्यवहार कसले कसले होतात? मानसिक, शारीरिक आणि आर्थिक. मित्रांनो लक्षात आलं का? बऱ्याच वेळा एखादी व्यक्ती आपल्याला बसच्या सीटवरती आपल्याला भेटते, बाजूला बसलेली असते, मग त्याच्यावर आपण गप्पा मारतो, चर्चा करतो, आपल्याकडे असलेलं ज्ञान त्याला देतो किंवा त्याच्याकडचं ज्ञान आपण घेतो. मग मानसिक, इथे मानसिकता येते. म्हणजे कसला व्यवहार झाला? तर मानसिकतेचा, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक. किंवा आपण एखाद्याला वस्तू उचलून दिली किंवा एखाद्याची सेवा केली तर त्याचा शारीरिक, आपण त्याच्याबरोबर जो व्यवहार होता तो पूर्ण केला. आर्थिक म्हणजे पैसे स्वरूपात. आता एक अशी घटना घडली होती, एक रिक्षाचाच विषय निघाला म्हणून सांगतो. ठाण्याला मला एका ठिकाणी जायचं होतं आणि ठाण्या स्टेशनच्या बाजूलाच त्या वैद्याचं दवाखाना होता. पण त्यांनी सांगताना जे काय सांगितलं त्याच्यामुळे मी गडबडलो. त्यांनी आपला पत्ता सांगितला त्यावेळेला आणि त्याप्रमाणे मी रिक्षावाल्याला सांगितलं. रिक्षावालासुद्धा गडबडला आणि तो मला कुठे घेऊन गेला? तर स्टेशनपासून अगदी दूरवर घेऊन गेला. लक्षात घ्या मित्रांनो. आणि तिथे गेल्यानंतर समजलं की ही गोष्ट इथे नाही आहे, जो लोकेशन दिलं आहे तो. मग परत आम्ही परतून आलो आणि मग तिथे परत आल्यानंतर आणखीन कोणावर चर्चा केल्यानंतर कळलं, अरे हे तिथे जवळपासच आहे.
चालत तुम्ही जाऊ शकता. त्यावेळी तो रिक्षावाला पैसे घ्यायला तयार नव्हता, पण मी म्हणालो नाही बाबा, हे तुझं देणेकरी आहे म्हणून मी तुझ्या रिक्षात बसलो आणि तुमची काय चुकी नाही आहे. माझ्या बोलण्यामध्ये गडबड झाली, तुमच्या ऐकण्यामध्ये गडबड झाली, तुमच्याही लक्षात आलं नाही, माझ्याही लक्षात आलं नाही, म्हणून आपण हे फिरून आलेलो आहे. हे तुमचं भाडं घ्या. आणि मी त्याला भाडं दिलं, निघालो आणि त्या वैद्याकडे गेलो. मित्रांनो, लक्षात आलं का? निमित्त आहे. म्हणजे मी त्याचा देणेकरी होतो, तर त्याला देऊन मी माझं पुढचं कार्य केलं. लक्षात आलं का मित्रांनो? असंही घडते. काही कारण नसताना ही घटना घडून जाते. म्हणजे आपल्या आयुष्यात आपले आईवडील, त्या आईवडिलांच्या पोटी आपण जन्माला आलो आहे, त्यांच्याशी आपले जे व्यवहार आहेत, जे प्रारब्धात बाकी राहिलेले आहेत, ते व्यवहार पूर्ण करायला येतो. मग त्या प्रारब्धात ते आपले कोण असतील आपल्याला माहीत नसते. मग ते आपले रिलेटिव्ह असो, कोणी असो, प्रत्येक जणाबरोबर आपण तो व्यवहार पूर्ण करायला आलो असतो. तो व्यवहार पूर्ण झाला की आपण त्याच्या आयुष्यातून निघून जातो. शारीरिकदृष्ट्या जातो, म्हणजे आपलं जीवन संपते. एखाद्या आयुष्यातून आपण निघून जातो, आपण मृत पावतो, किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेलो निघून, किंवा त्याच्याशी संबंध आपला संपून जातो, त्याच्याशी देणं घेणं संपून जाते. आणि व्यवहारच तितका होता, एवढाच होता, तेवढाच त्याचा आणि माझा प्रवास होता. मित्रांनो, लक्षात आलं का? पण बऱ्याच वेळेला अकाली मृत्यूसुद्धा येतो त्या व्यवहारामध्ये. म्हणजे प्रवास असतो आपला, त्याच्याशी व्यवहार आपला होणार असतो पुढे, पण आपल्या किंवा त्याच्या कर्मामुळे ते राहून जाते. मग अर्धवट राहून जाते. मग आपल्याला पुढच्या जन्म घेऊन, ह्या जन्मी आपण नाही पूर्ण करू शकलो तो व्यवहार, तर परत जन्म घेऊन तो व्यवहार पूर्ण करावा लागतो. मग जेवढे आपण जो व्यवहार अर्धवट राहील तेवढे जन्म आपल्याला घ्यावे लागतात. मग आपल्या ह्या जन्मी, ह्या आयुष्यात असलेले व्यवहार आपण पूर्ण करूनच जायचे. कोणाशीही ते व्यवहार अर्धवट ठेवायचे नाहीत. कुठल्याही ते प्रकारचे असोत, कुठल्याही तऱ्हेचे असोत, मग आर्थिक असो, मानसिक असो किंवा शारीरिक असो. म्हणजे ते प्रारब्धात आपल्याला घेऊन जायचं नाहीये, तरी प्रारब्धातून घेऊन यायचं नाहीये. मित्रांनो, लक्षात आलं का? ह्यालाच म्हणतो आपण, काय म्हणतो, जीवन आणि मृत्यूचा संबंध. आता तुम्ही नक्की ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. आणि ते काय करायचं आहे हे समजून घेण्यासाठी पहिला तुम्हाला आध्यात्मिक व्हावं लागेल. तुमच्या आत्म्याचं मनन चिंतन करावं लागेल. तुमचं काय कर्म आहे, तुमचं काय कार्य आहे, आणि ते सृष्टीने नेमून दिलेलं आहे. आणि ते तुम्हाला त्या डुकराप्रमाणे इमाने इतबाराने पूर्ण करायचं आहे. मग तो कुत्रा असो, डुक्कर असो, बैल असो, इतर प्राणी असो, ते इमाने इतबाराने आपलं कार्य करत असतात, मनुष्य प्राणी सोडून. मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून आपण याला कलियुग म्हणतोय. युगामध्ये मनुष्य प्राणी हा बदलला आहे. इतर प्राण्यांमध्ये फरक न आला आहे, काही अंशी आला आहे. त्याला कारण मनुष्य प्राणी सुद्धा आहे. पण तरीसुद्धा ते प्राणी, ते जनावरं, तो जीव जंतू आपलं कर्म जे सृष्टीने नेमून दिलं आहे ते इमाने इतबाराने करत असतो. पण मनुष्य प्राणी ते करत नाही. त्यासाठी त्यांनी अध्यात्म समजून घेणं गरजेचं आहे. स्वतःच्या आत्म्याचं निरीक्षण, परीक्षण करणं गरजेचं आहे. त्याचे उद्देश आणि उद्दिष्ट समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार जगणं गरजेचं आहे. आता निर्णय तुमच्या हातात आहे. मग जन्म आणि मृत्यू यातील संबंध तुम्हाला कळलाच असेल. आपले हे शरीर आहे ते रेंटवर आहे. मग ते रेंट, ते भाडं, तो करार संपला की आपण चाललो दुसऱ्या शरीरात. मग त्या 84 योनीमधील कुठलं शरीर आपल्याला प्राप्त होईल ते येणाऱ्या काळात आपल्याला समजेल. मग ते कशावर ठरेल, तर आता वर्तमान काळात आपण जे कर्म करतोय त्याच्यावरती आपल्याला कुठलं घर मिळेल, कुठलं प्राप्त होईल, महालात जाईल की झोपड्यात जाणार, म्हणजे कुठलं शरीर आपल्याला प्राप्त होईल त्या 84 लाख योनीमधील. निर्णय तुमच्या हातात आहे. आता ठरवा तुम्हाला काय करायचं आहे, कसं जगायचं आहे, कसं वागायचं आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.